हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सानवीज किचन. तर आज मी तुम्हाला कांदे पोहे दाखवणार आहेत. तर हे बघा, पोहे आपल्याला सर्वप्रथम धुवून घ्यायचे आहेत. तर एका चाळणीमध्ये हे पोहे मी धुवून घेतलेले आहेत. एका माणसाला एक मूठ याप्रमाणे 3 मूठ मी घेतले होते आणि एक एक्स्ट्रा मूठ, म्हणजे कोणाला एक्स्ट्रा हवे असेल तर. पोहे निथळेपर्यंत इथे मी कांदा, मिरची, कोथिंबीर कापून घेतलेली आहे. इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी, जिरं घालून आपल्याला तडतडवायचं आहे. त्याच्यानंतर इथे मी 1 टीस्पून पांढरे तीळ घातलेले आहेत. तर तेही तीळ पोह्यांमध्ये खूप छान लागतात आणि तिळामध्ये पण कॅल्शियम असतं. तर ते मी घातलेले आहेत. नंतर चिरलेला मी कांदा घातलेला आहे. तर एक मध्यम कांदा मी घेतला होता, तो बारीक चिरून मी याच्यात घातलेला आहे. आणि 2 डार्क हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत. तर जनरली पोह्यांमध्ये डार्क हिरव्या मिरच्या छान लागतात, त्यामुळे पोह्यांची टेस्ट जी आहे ही छान येते. तर इथे मी एक पाव चमचा हळद घातलेली आहे. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. तर पाव चमचा मी मीठ घातलेला आहे आणि थोडी साखर घालायची आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता. तर इथे मी साखर घातलेली आहे आणि आपल्याला ही फोडणी छान परतवून घ्यायची आहे. हे बघा, कांदा जो आहे आपल्याला लालसर करायचा नाही आहे. तर फोडणी परतली की याच्यामध्ये आपण हे पोहे घालूया. हे बघा, आणि पोहे जे आहेत हे व्यवस्थित आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. हे बघा, आता याच्यामध्ये थोडंसं मीठ मला कमी वाटलं म्हणून मी थोडंसं वरून मीठ घातलेलं आहे. आणि छानपैकी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि 1 ते 1.5 मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे आणि परत 1 मिनटं तसंच झाकण लावायचं आहे. त्यामुळे काय होईल की पोहे तुमचे छान शिजले जातील. तर हे बघा, आपले पोहे हे रेडी झालेले आहेत. हे बघा, याच्यामध्ये आता बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालणार आहे आणि आपण शेंगदाणे जे तळले होते ते मी याच्यामध्येच घालणार आहे, म्हणजे ते एक्स्ट्रा ऑइल असेल ते पोह्यांमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाईल. तर बघा, किती छान आणि मोकळे आपले पोहे झालेले आहेत. तर होप तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. प्लीज माझ्या चॅनलला सानवीज किचन इंडियन अँड फ्युजनला सबस्क्राईब करा. तर आता एका प्लेटमध्ये मी हे सर्व करून घेते. तर हे बघा, तुम्ही बघताय किती छान आणि मोकळे आपले पोहे दिसत आहेत. तर याच्यामध्ये व्हेरिएशन म्हणून बटाटा किंवा शेव पण तुम्ही घालू शकता. तर इथे मी पोहे वाढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मस्त असं ओलं खोबरं घातलेलं